उद्धव यांच्या दौऱ्यासंदर्भात चिपळूणमध्ये उद्धव यांची जनसंवाद यात्रा होणार आहे। रत्नागिरीतल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। उद्धव यांचा कोकण दौरा सध्या सुरू आहे आणि चिपळूणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता उद्धव यांच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे। रत्नागिरीतील प्रमुख कार्यकर्त्यांशी ते या दौऱ्यादरम्यान संवाद साधणार आहेत। उद्धव नेमकं काय बोलतायत, बारसूविषयी ते नेमकं काय बोलतायत याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबरच सूर्यकांत दळवी यांचा भाजपा प्रवेश यासंबंधी देखील ते काय बोलतायत याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव यांची जनसंवाद यात्रा चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोरील पटांगणात होणार आहे। या सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूया। उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा चालू आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे त्याच्या समोरील पटांगणात त्यांची सभा होणार आहे। मी आता सभा ठिकाणीच आहे ना, तुम्ही पाहताय मोठी तयारी चालू आहे। इथे कार्यकर्ते उत्साहात आहेत। संपूर्ण शहरामध्ये बॅनरबाजी लागलेली आहे। त्याचबरोबर जे स्थानिक इथले जिल्हा प्रमुख आहेत, त्याचबरोबर खासदार विनायक राऊत किंवा मग उद्धव ठाकरे यांचे मोठमोठे कटआउट्स इथे लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खुर्च्या लावताना आपण बघताय संपूर्ण शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे। इथं काही बोर्ड लागले, त्यांचं एक लक्ष वेधून लोकांचं घेत आहे। या एका बोर्डवर स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत। लोकसभेवर पुन्हा विनायक राऊत यांची पुन्हा एकदा खासदारकी निश्चित होती की काय, असा इथं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे या सभेमध्ये नक्की काय बोलणार याच्यावर लक्ष लोकांचं लागून राहिलेलं आहे। उद्धव ठाकरे बारसूवर काय बोलतात किंवा मग जे सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी।